ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा होणार आहे। वांद्र्यातील रंगशारदा इथे मनसेचा हा मेळावा पार पडणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन पार पडलं। यानंतर बारामतीत पवार कुटुंबाचं अदानींसोबत एकत्रित स्नेहभोजन पार पडलं। शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं। तर बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली। चर्चा करण्यासाठी अजित पवार पवारांच्या शेजारच्या खुर्चीवर आले। दोघांनी काही काळ एकमेकांसोबत मंचावरच चर्चा केली। तर मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी भाऊ म्हणून हक्काने गौतम भाईला सांगते, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील कार्यक्रमात केलंय। तर अदानी माझे मोठे भाऊ आहेत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला। तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात असा पलटवार अजित पवार यांनी केला। और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला। मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है। पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। तर गौतम अदानी बारामतीमधील कार्यक्रमासाठी दाखल झाले। त्यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी रोहित पवार यांनी कारचं स्टिअरिंग स्वतः हाती घेतलं आणि अजित पवार त्यांच्या शेजारी बसल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। 207 जागांचा तिढा सुटल्यानंतर आता उरलेल्या 20 जागांवर चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी ही चर्चा केली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा होणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। जागा वाटपाची ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। नाही, आमचा यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे, हा एक निर्धार केलेला आहे। एक दोघांचे उमेदवार जर अदलाबदली करायचे असेल तर ते पण अदलाबदली होतील आणि जो काही तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल। दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच ज्या वाटाघाटी येतील त्या वाटाघाटी होतील। तर मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे दिली जाईल अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईत स्वबळावर 100 जागा लढण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे। राष्ट्रवादी मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढणार असेल तर त्यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटानं विरोध केलाय। तर मुंबईत महायुती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाहीये। तर मुंबईत
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते. अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. 16 जागा तरी सोयीच्या असाव्या अशी भूमिका राष्ट्रवादीची पाहायला मिळते.